Students, you are welcome. Today we are going to learn on page number 66. The poem is given here, Coromandel Fisher. We have to open your book and see on page number 66. Yesterday we have seen the introduction, the central idea of the poem, and now we are going to learn line to line, step by step. So listen carefully and read with me. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके काढा आणि पुस्तकामध्ये पान नंबर 66 वरती जी कविता आपल्याला दिलेली आहे त्या कवितेचं माझ्याबरोबर सर्वांनी व्यवस्थित वाचन करा आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करा. लेट अस स्टार्ट. आता आपण सुरुवात करूया. सर्वांनी स्पेलिंग पाठ केले असतील असं गृहीत धरून. राईज ब्रदर्स, राईज द वेकनिंग स्काईज, प्रे टू द मॉर्निंग लाईट. Rise, brothers, rise. The wakening skies prays to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our caterpillars free, to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. Second stanza. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storms by the hair will hide in his breast our lives. Sweet is the shade of the coconut glade, and the scent of the mango grove, and sweet are the sands at the full of, oh, the moon, with the sound of the voices we love. But sweeter, oh brothers, the kiss of the spray, and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row, the edge of the verge, fair, the low sky mates with the sea. The poem is composed by famous, well-known, outstanding poetess Sarojini Naidu. Let us see from the beginning. In the poem, the rise brothers, rise, the wakening skies, pray to the morning light. The wakening skies means the sky at the time of the early morning. Wakening skies means the sky at the time of early morning. सकाळची जो सूर्यप्रकाश असतो, अर्ली मॉर्निंग असतं, त्या अर्ली मॉर्निंग ॲड्रेसेस द रेज, संबोधित करते, ॲड्रेसेस द रेज ऑफ द मॉर्निंग लाईट ॲज ब्रदर्स अँड प्लीड देम टू राईज फ्रॉम देअर sleep. It means the poetess says that, or she pleads the caterpillars to rise from their sleep. उठा,
जागे व्हा आणि आपल्या कामाला लागा. ती कोळ्यांना विनंती करते का तुम्ही लवकरात लवकर उठा आणि समुद्रावरती मासेमारी करण्याकरता जा. द विंड दॅट हॅज बीन हाऊलिंग, द विंड दॅट हॅज बीन हाऊलिंग थ्रू आउट द नाईट now lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. कवयित्री सांगते का आता सूर्यकिरण दिसू लागला आहे, तू उठ. जसे एखादे मूल रात्रभर रडत दंगा करत आणि नंतर आईच्या कुशीत शांत झोपी जातं, त्याप्रमाणे रात्री उग्र स्वरूप धारण केलेला वारा एखाद्या लहान मुलाप्रमाणे पहाटे शांत होऊन तो त्या समुद्राच्या कुशीमध्ये निवांत झोपलेला आहे. द फिशरमन ॲट द सेम टाईम द फिशरमन ऑफ द कोरोमंडल कोस्ट कॉल ऑन वन अनादर to gather their nest from the shore and set their caterpillars free. उठा, जागे व्हा, लवकरात लवकर समुद्राच्या किनाऱ्यावरून तुम्ही आत जाण्याचा प्रयत्न करा. वारा आता शांत झालेला आहे. प्रत्येकाने आपले जाळे घ्या, NET नेट म्हणजे जाळे. लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट आवर कॅटरमन्स फ्री. आणि आपल्या तर्फा एकदा समुद्र किनाऱ्यावर त्या मोकळ्या करा का ज्या तर्फा म्हणजे छोट्या छोट्या होड्या ह्या दोरखंडाने किंवा दाव्याने मेखीला किंवा एखाद्या खांबाला त्या बांधलेल्या असतात, त्यांना मोकळं करा, त्यांना फ्री करा आणि त्याच्यावरती आरूढ होऊन, त्याच्यावरती स्वार होऊन तुम्ही समुद्रकिनाऱ्यामध्ये सकाळी सकाळी लवकरात लवकर जा. कशा करता जा? टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. मग कवयित्री त्यांना आठवण करून देते, त्या कोळ्यांना, फिशर्सला आठवण करून देते, जा. कशा करता जा? टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ. आता लीप म्हणजे उडी मारणे, वेल्थ म्हणजे संपत्ती. उड्या मारणारी संपत्ती म्हणजे समुद्रामध्ये पाण्यामध्ये पोहणारे, पाण्यामध्ये उड्या मारणारे जे मासे असतात, ही याला शब्द आहे लिपिंग वेल्थ. टू कॅप्चर त्यांना पकडण्याकरता, कोणाला पकडण्याकरता? माशांना पकडण्याकरता. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. आणि ती कवयित्री त्या फिशरमनला आठवण करून देते का यू आर द किंग्स ऑफ द सी, यू आर द किंग्स ऑफ द सी, यू आर द ओनर ऑफ द सी. तुम्ही या समुद्राचे मालक आहात. द पोएटेस प्रोक्लेम देमसेल्स that they are the kings of the sea, and sea encourage one another, and sea encourages the fishermen that they will capture the big catch of fish provided by the tide. आणि त्या समुद्राच्या भरती ओहोटीमध्ये जे मोठमोठे मासे आलेले आहेत, या सगळ्या माशांना तुम्ही काय करा? एकदा पकडा. फर्स्ट स्टांजा समजला. सेकंड स्टांजा, नो लॉंगर डिले, लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. नो लॉंगर डिले. कवयित्री कोळ्यांना प्रेरणा देत सांगत आहे, उशीर करू नका. समुद्र पक्षी बोलावत आहे, त्याच्या मागे समुद्रात लवकरात लवकर जा. म्हणजे कल्पना किती सुंदर आहे पहा. कवयित्री कोळ्यांना प्रेरणा देते, विनंती करून सांगते, यू आर द किंग्स ऑफ द सी, तुम्ही या समुद्राचे मालक आहात.
उशीर करू नका, घाई करा, त्वरा करा. नो लॉंगर डिले, त्यापेक्षा उशीर करू नका. समुद्र पक्षी तुम्हाला बोलावत आहे. सी गर्ल्स म्हणजे समुद्र पक्षी, का जो समुद्रामध्ये झेपावतो. समुद्र पक्षी तुम्हाला बोलावत आहे, त्याच्या मागे समुद्रात लवकर जा. कवयित्री कोळी आणि समुद्र यांच्यातील नात्याबद्दल सांगत आहे की समुद्र हा कोळ्यांच्या आईप्रमाणे आहे, तर ढग त्यांच्या भावाप्रमाणे आहेत. द सी इज आवर मदर अँड द क्लाउड इज आवर ब्रदर. कवयित्री त्या कोळ्यांना सांगत आहे का समुद्र ही तुमची माता आहे आणि ढग हे तुमचे बंधू आहेत. द वेव्ज आर आवर कॉम्रेड्स ऑल. द वेव्ज म्हणजे लाटा. द वेव्ज आर आवर कलिग्स. वेव्ज आर आवर फ्रेंड्स ऑफ ऑल. आपल्या सर्वांच्या लाटा हे कोण आहेत, तर सहकारी आहेत. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन, व्हेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ज. कवयित्रीच्या मते हा समुद्र आईप्रमाणे आपल्याला जगण्याचे साधन पुरवितो. तो आपलं रक्षण करतो. वादळाला आणि समुद्रावरील वातावरणाला कारणीभूत ठरणारे ढग देखील आपल्या भावांचे रक्षण करतात. तर लाटा एखाद्या मित्राप्रमाणे मुक्त सागरामध्ये मासेमारीसाठी कोळ्याला पाठिंबा देत आहेत. पुढे कवयित्री सांगत आहे की समुद्राची भीती न बाळगता, समुद्राची भीती न बाळगता, ही हू होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रीस्ट आवर लाईव्स. समुद्राची भीती न बाळगता दिवसाच्या शेवटी म्हणजे सायंकाळच्या वेळी समुद्र देवता जिथे नेईल तिथे हे कोळी जातात, कारण त्यांची समुद्र देवतेवर पूर्ण श्रद्धा आहे की त्यांना पराभूत करणाऱ्या वादळापासून ही समुद्र देवता त्यांचं रक्षण करते. ही समुद्र देवता आपल्या छातीमध्ये यांना सामावून घेते. ब्रीस्ट आवर लाईव्ज म्हणजे आम्हाला जीवन ती अर्पण करते, जीवन देते नव्हे, ती संकटापासून आम्हाला वाचवते. अशा प्रकारचा सेकंड स्टांझामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. द फिशरमन टेल अमंग देमसेल्फ दॅट दे शुड नॉट डिले, इन्स्टीड दे मस्ट फॉलो द स्पीडी अलॉंग द ट्रॅक. शेवटचा स्टांझा. स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रो. So also in the last stanza of the poem, the poetess says that sweet is the shade of the coconut glade. It means, according to the fisherman, the landscape that has left behind is sweet, is very sweet, because there are coconut trees. They provide cool shade to the fishermen. So also there is a pleasant smell. There is a pleasant smell, एक सुखकारक अशा प्रकारचा सुगंध प्रोव्हाइड फ्रॉम क्लस्टर ऑफ मँगो ट्रीज. त्या समुद्रकिनाऱ्यावरती असलेले नारळाचे उंच उंच झाडं त्या कोळ्यांना काय पुरवत आहेत, तर गार अशा प्रकारची सावली आणि त्याचबरोबर क्लस्टर ऑफ मँगो ट्रीज काय पुरवत आहे, तर स्वीट स्मेल, प्लीजंट स्मेल. म्हणजे या कोळ्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर एवढं सुंदर आहे का समुद्राच्या काठावरती असलेले
नारळाची झाडं त्यांना नारळही पुरवतात, झावळ्याही पुरवतात, कूल सेड आसेही पुरवतात. त्याचबरोबर आंब्याची जी वनराई आहे त्या आंब्याच्या वनराईला आता मोहर आलेला आहे आणि त्या मोहराचा स्वीट स्मेल, एकदम सुगंध जिकडं तिकडं दरवळलेला आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये कोळी लोक त्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत आहे. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हाईसेस वी लव. समुद्रकिनारा या कोळ्यांना खूप सारा आनंद, जीवनाच्या सुविधा मिळवून देत आहे. आंब्याच्या सुगंधाबरोबरच, नारळांच्या सावलीबरोबरच चांदण्या रात्री चमकणारी वाळू, चांदण्या रात्री चमकणारे ते किनारे, आनंदाने लयबद्धतेने गाणाऱ्या कोळी समाज, याहूनही कोळ्यांच्या गलबतामधील, कोळ्यांच्या होडीमधील आनंदाने नृत्य करणारे ते कोळी लोक आणि त्या आनंदाच्या भरामध्ये समुद्रसुद्धा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आपला फेसाळलेला काहीसा भाग त्यांच्या अंगावरती, खांद्यावरती, डोक्यावरती, पायावरती तो फेस फेकून त्यांचं स्वागतच करत आहे. विस्कटल्याप्रमाणे लाटांचे पाणी उडणे, यामुळे त्या नृत्यामध्ये अधिक प्रकारची गोडी निर्माण होते. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. GLEE ग्ली मीन्स ग्रेट मेरीमेंट, प्रचंड अशा प्रकारचा आनंद. रो माय ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज. रो माय ब्रदर्स, हे माझ्या बांधवांनो, तुम्ही वल्हवा, तुम्ही सागरावरती लवकरात लवकर जा. रो द एज ऑफ द वर्ज. वर्ज मीन्स किनारा. व्हेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. व्हेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. जिथं समुद्र किंवा आकाश हे समुद्राला टेकल्याप्रमाणे वाटतं, इथपर्यंत तुम्ही मजल मारा. कशाची? तो आनंद लुटण्याकरता. अशा रीतीने कवयित्री कोळ्यांना आपला समुद्रातील प्रवास सातत्याने आणि क्षितिजापर्यंत करण्यास ती त्यांना सांगत आहे. इट मीन्स ऑल द फिशरमन्स प्लीड वन अनादर. ऑल द फिशरमन प्लीड वन अनादर. All the fishermen request one another to row their catamarans to the edge of the horizon where the sky meets the sea. जिथं आकाश जमिनीला टेकल्यासारखं वाटतं, इथं आकाश समुद्राला टेकल्याप्रमाणे वाटतं, तिथपर्यंत तुम्ही जा आणि मासेमारी करा आणि प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक कामाचा तुम्ही आनंद लुटा. अशा प्रकारची विनंती वजा कोळ्यांना सरोजिनी नायडू या कवितेमध्ये करत आहे. या कवितेमध्ये आपण 3 स्टांझांचा अभ्यास केला. या 3 स्टांझामध्ये देर आर 12 लाईन्स इन द पोयम. द पोयम इज व्हेरी डिडॅक्टिक. So also the poem gives a moral value. So also the poem gives moral lesson. So understand and complete your class work in your class or in your class work notebook. So okay, all the best. Have a nice day to everyone.